अक्का गोळ्या घ्यायच्यात. ए तू कशी काय ते सासूची सेवा करायला आलीस का काय? अक्का सुनबाई आली बरं सेवा करायला तुझी. बेबी जरा हळू. सॉरी हा. बा म्हणला होता एकदम होममेड आहे, आमच्या आईने घरी केलंय आणि ते साईड इफेक्ट्स पण नाही बरं का. आमच्या डॅडींना पण जर कुठं काय लागलं ना तर आम्ही हाच बाम वापरायचो, एकदम गुणकारी बघा. आणि ते मी पण लहानपणी एकदा चिंचेच्या झाडावरनं पडले होते, लय वांगाळ मुकामार लागला होता, लय दुखायचं, पण या बामामुळे एकदम बरं वाटलं. बघू तुझं होममेड बाम. हा आमच्या आईने घरी बनवलंय. ते कंबरमुडीची पानं, कडुलिंबाची पानं, कोरफड, आंबे, हळद, एक दांडी असं सगळं कुटून कुटून घरी बनवलंय. एकदम एकदम पॉवरफुल आहे बघा. अक्का भारी वास येतोय याचा. निरगुडी पण असणार त्यात. सासूबाई मी की नाही तुम्हाला लावूनच देते. एक मिनिट. आम्ही सांगितलंय का तुम्हाला? बेबी तुम्ही गोळ्या देणार आहात का आम्हाला, का आम्ही आमचे घ्यायचे आहेत? नाही देते ना. मग सुनबाई द्या इकडं. काळजी घ्या. गुड नाईट. गुड नाईट. काळजी करू नको. गुड नाईट. संजू संजू जरा टॉवेल दे ना, बाहेरच विसरलो. अहो काय फौजदारा, एवढे फोनवर बदाम पाठवत असताना त्यातले 4 रोज सकाळी खात जा, म्हणजे गोष्टी लक्षात राहतील. असं तू टॉवेल देतीयस की मी असाच ओला बाहेर येऊ? आओ नाही थांबा, तुम्ही सगळं ओलं कराल. देते की मी टॉवेल. आपका हुकुम सरा कोपर. शेवटी मी बायको आहे ना तुमची. हा मग म्हणून तर अक्क गाजवतोय. या आणि लवकर या बाहेर आवरून. काय तुमचा युनिफॉर्म रेडी करून ठेवलाय. अहो काय करताय, सोडा सोडा बरं पटकन. ये ना, चल गरम पाण्याने आंघोळ करू. नको माझी झाली आंघोळ, सोडा. अगं चल परत कर. नाही माझी साडी ओली होईल ना, सोडा पटकन. अहो येईल ना कोणीतरी, असं काय करताय? कोणी नाही आहे. अहो बघ कोणीतरी आलंय, सोडा. संजू बेबी मावशी सोडा, जावा बरं तुम्ही, जावा. संजू हा आले. अगं ओय संजू आले. काय करत होती इतके? काय नाही. रणजित आंघोळ करतोय का? रोमॅन्स चाललं होता. रोमॅन्स नंतर अक्का बोलवते तुला. चल. हा आले. सासूबाई बोलवलं? सॉरी, काय अडगे मी पण. आता तुम्ही बोलवलं म्हणून तर मी इथं आले ना. माझं काही चुकलंय का? नाही म्हणजे मी सारखीच कालवू माती खात असते हो, म्हणून नाही. पण मी ट्राय करते बरोबर वागण्याचं सुद्धा.
नाही, तुम्ही इतकी आजारी आहे तरी पण मी काहीतरी माती खाऊन तुम्हाला त्रास दिलाय का? असं काही झालं असेल तर खरंच सॉरी बरं का. नाही म्हणजे माझं चुकलं असेल तर सॉरी. कारण नसताना सॉरी म्हणतो तो गाढव असतो. काय बेबी? हो हो हो. तुम्ही आहात का? तुम्ही माहेरी फोन करता ना रोज? आईशी बोलत असाल ना मायलेकींचा संवाद? आज फोन करा आईला आणि आमचं थँक्यू पोचवा. थँक्यू. बाम खरंच गुणकारी होता. खरंच लावला तुम्ही? अगं मी लावला म्हणजे मी अक्काला लावला. काय झालं, रात्रभर कणत होती ती. म्हणजे औषधांचा मलमाचा काही उपयोगच होईना. तगमग होत होती तिची. मला तर तिच्याकडे बघून रडू रडू येत होतं बघ. मग म्हणलं तुझा होममेड बाम ट्राय करावा. तो लावला आणि आता बघ अक्का टुनटुन इथून नाश्त्याला बसलीये. झालं बेबी तुमचं? हो झालं की. मी बोलू का आता? अगं बाई बोल की, मी गप राहते. तुम्ही जो बाम आम्हाला काल दिला तो आम्ही लावला आणि आम्हाला बरं वाटलं. आता घेतलेल्या औषधामुळे का तुमच्या बाममुळे गुणाला सांगता येत नाही, पण आमच्यातर्फे तुम्ही तुमच्या आईंचे आभार माना. अहो मानते की. मी तुम्हाला म्हणले होते की नाही तो बामले गुणकारी आहे बघा. आमच्या आईला काय काय टाकते त्याच्यात आणि जस घरात अशी उकळायला ठेवती ना त्यास असं नुसता घमघमाट सुटतोय. बामानं जादू केली म्हणायची. मी पण लय आडगीचे बाबा. माझा आडगेपणा काही जात नाही. सॉरी. तुमचं थँक्यू पोहोचवते मी आईपर्यंत. हे एक बरं झालं बाई. जिच्यामुळे ऍक्सिडेंट झाला तिचीच मुळी लागू पडली म्हणायची. हा राजश्रीबाई, उचलली जीवन लावली टाळ्याला. असं करू नका बरं. अक्काचा ऍक्सिडेंट झाला यात संजूची काय चूक? मला चुकांबरोबर काय माहित नाही बाई, पण डायरेक्ट संबंध आहे एवढं मात्र नक्की. हा आईसाहेब, तुम्हाला आठवतंय का तुम्ही जेव्हा प्रवासाला निघाला होतात की नाही त्याच टायमिंगला या आमच्या धाकट्या जाऊबाई तुम्ही उंबरा ओलांडताना बरोबर शिंकल्या होत्या. अपशकुन झाला. बॅड ओमेन. आता अपशकुन झाला म्हणूनच ऍक्सिडेंट झाला ना आईसाहेब. अगं अहो खरंच. म्हणजे शकुनाला चांगली गोष्ट होते तशी अपशकुनाला वाईट गोष्ट होते असं पूर्वीचं लोक म्हणायचं ते काय उगाच का? बहिणी साहेब, अहो तुम्ही एवढ्या शिकलेल्या साक्षर आहात तरी सुद्धा जादूटोणा विरोधी कायद्याबद्दल तुम्हाला माहित नाही. व्हेरी बॅड. अहो 13 डिसेंबर 2013ला विधानसभेत आणि 18 डिसेंबर 2013ला विधान परिषदेत हा अध्यादेश मंजूर झालाय. आणि महत्वाचं म्हणजे
अशा प्रकारचा कायदा करणारं महाराष्ट्र हे भारतातलं पहिलं राज्य आहे बरं का. GK जनरल नॉलेज. हा पण रंजित भाऊजी, हम GK क्या करेंगे? आ? आओ, आम्हाला कुठं तुमच्यासारखं परीक्षा देऊन सरकारी नोकर व्हायचंय? आ? हो, पण शकून अपशकून करणी भानामती करणं, एखाद्या व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेण्यापासून थांबवणं, त्याऐवजी तंत्रमंत्र गंडे दोरे देणं हा कायद्याअंतर्गत गुन्हा ठरू शकतो बरं का. आणि वहिनी साहेब, अशाने तुम्ही सरकारी नोकर नाही पण सरकारी पाहुणे नक्की होणार एक दिवस. सरकारी पाहुणे, चक्की पिसिंग अँड पिसिंग अँड पिसिंग. अहो, काय बोलताय रणजित भाऊजी? हो, अहो मी तुमचा सख्खा भाऊजी असून सुद्धा काय करू शकणार नाही. काय कायदा सगळ्यांना सारखा असतो. हा, पण आम्ही कुठं ते जादू टोना वगैरे काय म्हणतोय? आम्ही नाही सांगितलं कुणाला गंडा बिंडा बांधायला. असं आपण तुम्ही ऑलमोस्ट त्याच वाटेला निघाला होता. फार तर फार एक पायरी अलीकडे होता, म्हणून एक जस्ट सावध केलं. आणि काय वहिनी साहेब, नुसतं शिंकण्याने जर ऍक्सिडेंट झाले असते ना तर अख्खं जग पांगळ झालं असतं आतापर्यंत. अच्छा, तुमची बायको शिंकली नाही का? आणि आम्हाला अपशकून झाल्यासारखं वाटलं. बरोबर आहे, मिरची लागली ना? मीठ मिरची लागत नाही हो मला. तुम्हाला आठवतं आपण पानबुंद्याला चाललो होतो तेव्हा नेमकं आपल्या दारासमोर एक पक्षाचं घरटं पडलं होतं. तेव्हा तुम्ही अपशकून अपशकून नावाचा टाहो फोडला होता. तेव्हा मी तुम्हाला हेच सांगितलं होतं की घरट्यातील अंडी अजूनही सुरक्षित आहेत. हा येणाऱ्या मुलीचा पायगुण असू शकतो. बघा भाऊजी, तुमचा कसा पायगुणावर विश्वास आहे तसा आमचा अपशकुनावर विश्वास आहे. हो, अपशकुन झाला म्हणूनच ऍक्सिडेंट झाला. आम्हाला अपशकुनाची प्रचिती आली, तेवढं पण बोलून दाखवू नये का आम्ही? हा, असं पण काय ना वहिनी, मी शकून अपशकून अशा गोष्टी मानतच नाही. आणि तुम्हालाही मानायचेच ना तर त्यातल्या पॉझिटिव्ह गोष्टी बघा ना. आत्ताही आई साहेबांचा ऍक्सिडेंट झाला, ड्रायव्हर ऍडमिट आहे, मग बघा, पण आई साहेब सुरक्षित आहेत ना. हाही हिचा पायगुणच असू शकतो. लई पुळ काय हो तुमच्या बायकोचा तुम्हाला? असू नये का वहिनी साहेब? नाही, बायकोवर प्रेम करणं वाईट आहे का? ओ भाऊजी, इथं तुमच्या बायकोवरच्या प्रेमाचा विषय नाही चालला. तिच्यामुळे जो अपशकून झालाय ना त्याच्यावर बोलतोय आपण. आम्हाला प्रचिती आलीये, त्याचा विचार केला गेला पाहिजे. मग पायगुणाचं काय? नाही, तुमच्या लेखी त्याला काहीच किंमत नाही. नाही, श्रद्धा असणं आवश्यक आहे, पण ती श्रद्धा डोळस असणं मस्त आहे. राजश्री, तुम्हाला जे काही वाटतंय ना ते आम्हाला अजिबातच तसं वाटत नाही. म्हणजे जब जब जो जो होता है तब तब सो सो होता है, व्हायचं ते झालं. आता आमचा अपघात व्हायला कुणाचं तरी अपशकून जबाबदार आहे असं आम्हाला वाटत नाही.
आणि त्यातून सुखरूप वाचलो, याला कुणाचा तरी पायगुण जबाबदार आहे असंही आम्हाला वाटत नाही. आमचं जे काय आहे ते निव्वळ आणि निव्वळ आमच्या पुण्यामुळे आहे. बरं का राजश्री, हे तुमच्या लक्षात राहणं मस्त आहे. राहील ना? काळ्या दगडावर कोरल्यासारखं लक्षात राहील आता. मी येतो. सांभाळून जा. आणि जाता जाता एक गोष्ट लक्षात ठेवा रणजित, तुम्ही ACP आहात, वकील नाही. आणि हे घर आहे, कोर्ट नाही. दरवेळेला बायकोचं वकीलपत्र घेतल्यासारखं बोलायची काही गरज नाही. इथं तरी नाही. आम्ही तुमची आई आहोत. तुमच्या आईला बऱ्या वाईटाची चांगली पारख आहे असा विश्वास ठेवला असता तर चाललं असतं. इथून पुढे लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवणं मस्त आहे. अहो संजू, अगं तू नको टेन्शन घेऊ. हे बघ, आपण नेहमी तर्क, अनुमान, प्रचिती याचा विचार करून सत्य स्वीकारलं पाहिजे. या असल्या अंधश्रद्धेचा आपण विरोधच केला पाहिजे. काय बरं, चल, बराच उशीर झालाय, निघतो. मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. काय म्हणलात? मी नाही, तुकाराम महाराज म्हणून गेलेत. मन प्रसन्न असेल तर जीवनात चैतन्य येतं. या असल्या फुकाच्या गोष्टी मनात नको लावून घेऊस. बरं, हा अजून एक, मी आज कामानिमित्त पानबुंद्याला जाणार आहे. खरंच? मग जावा की तुमच्या सासूरवाडीला, आईला भेटून या माझ्या. ते जरा कठीण आहे. मग कशाला सांगितलं? अगं माहित पाहिजे ना, नवरा कुठे जातो, कुठून येतो. हे बरं आहे तुमचं. बरं, हा अजून एक, मगाशी आई साहेबांनी बोलवलं त्याआधी आपण एक महत्वाचं काम करत होतो. कोणचं? अहो बघायला कोणीतरी सोडा. अहो, जावा तिकडं. अहो जा. ठीक आहे, पडत्या फळाची आज्ञा घेतो. बाकीच्या गोष्टी आल्यावर सांगतो डिटेलमध्ये. नीट जा. हॅलो. आत्ताशी आठवण आली वय का तुला माझी? अगं नाही, आठवण तर मला तुझी मिनिटाला येते, पण येळ आत्ता मिळालाय. माझी आडकी संजी कशी बोलती चुरचुरू. आणि तुझ्या बामनी तर इकडं जादूच केली ना गुरु.
म्हणजे ग अगं काही नाही, सासूबाईंच्या पाठीला लय जोरात हिसका बसला होता. हालता पण येत नव्हतं ग त्यांना, आणि त्यामुळे काय डोळ्याला डोळा लागना. पण मग तू दिलेला बाम मी त्यांना जाऊन दिला लावायला, आणि मग काय सकाळपर्यंत एकदम ठणठणीत बऱ्या झाल्या त्या. काय कल्याण आहे. तू तर कधी कधी एकदमच जादू करतीस ग.